पहिला चेंडू एक जागा स्वरूपात एक धाव ऍड होतीये. संघाचा श्री गणेश झालाय. पहिला चेंडू भानका विकेट साठी अपील केली होती. अजूनही पहिला चेंडू पडलेला नाही या षटकामधला. चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. खूप सोपा झेल पाहायला मिळाला. सचिन जाधव बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिला झटका शंभूराज एलेन शेळकेवाडी. चला रवींद्र हुगले स्टेज वरती यायचा. नवीन फलंदाजी नेट नंबर 3 मध्ये राजू. एक चेंडू एक धाव. सुशांत राजू कुठेतरी चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतो. सुशांत चांगला बद्दलचा चेंडू यॉर्कर स्लोअर वन यॉर्कर. राजू सुद्धा फसलाय. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा झटका पाहायला मिळतोय. दुसरा मासा गळायला लागलाय. पुन्हा एक राजू गोल्डन डकचा शिकार झालाय. हॅट्रिकचा चान्स आहे सुशांतला. चल जर सुशांत या बॉलवरती विकेट घेतली हॅट्रिक झाली तर चेतनाच्या माध्यमातून 1001 रुपयाचा प्राइज येईल सुशांत साठी. नवीन फलंदाज भरत डंबारगे. राहायचं या चेंडूवरती जर विकेट आली तर 1001 रुपयाचा प्राइज आहे चेतनकडून. पुन्हा एकदा सुशांत स्विच हिट करायचा होता. चांगला फटका पाहायला मिळतोय. मिडल रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमा पार मिळतील लावाचार. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सुशांतचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा स्लोवर आणि पायावरती आदरला. यष्टी रक्षक जाईल उचलेल फेकी करेल तत्पूर्वी मात्र एक धाव घेण्यात यश आला. स्ट्रायकिंग एंडवरती किरण पाहायला मिळेल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 आकड्यावरती. पाचवा चेंडू अकोटापाचा बॉल जोरात मारायचा होता. क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव घेतली आहे. तर 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 आकड्यावरती. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेता आला नाही शंभूराज शेळकेवाडीला. कुठेतरी धावांची कमतरता जाणवते. शेवटचा चेंडू. ह्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं. पुन्हा एकदा शिवजीचा फटका. क्षेत्ररक्षक नाहीये. खूप चांगली फलंदाजी म्हणावी लागेल भरतच्या माध्यमातून. आणखीन एक चौकार.
हॅलो. गोलंदाजाचं नाव सुनील. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन चाललाय तो सुनील. सुनील टू किरण. खराब चेंडू. नक्कीच आपल्या संघाला बॅकअप करण्याचा प्रयत्न करतील सुनील. आणि स्ट्राईक एंडवर किरण. अतिशय सुंदर असा वॉच अँड हिट केला शॉट. त्यावर आलेली एक धाव. पॅम्पलेट आहे का? कसलं पॅम्पलेट पाहिजे? डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी करताना सुनील. पुन्हा एकदा सज्ज. आणि बॅट्समनला थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे सुनील यांचा. पहिलाच बॉल त्यांनी असा थोडासा खराब टाकला होता, पण त्याच्यानंतर त्यांनी अतिशय सुंदर अशी पुनरावृत्ती केलेली आहे. आणि भरत नक्कीच आपल्या संघासाठी योगदान देतील. आणि हा पुन्हा एकदा डॉट बॉल. लगातार 3 डॉट बॉल झालेले आहेत अशा तऱ्हेने. दुसरी ओव्हरचे 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू बाकी. आणि हा कट रोहित शर्मा टाइप. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. कुठेतरी लो स्कोरिंग मॅच बघताना पाहायला मिळेल का? शेवटचा चेंडू सुनील. टप्प्याचा बॉल पुढे घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे, उचलेल. थोडंसं फंबलिंग होतं. दुसरा धावेचा प्रयत्न फेकी आहे. तत्पर्यंत मात्र 2 धावा घेण्यात यश आहे. चांगली रनिंग बिटवीन इन द विकेट पाहायला मिळते भरत आणि किरणच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्यायचंय मुटलवाडी संघ. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी सागर पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती भरतला काहीतरी करावं लागेल. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स करायचा होता. फटका मात्र चांगला. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय. थर्ड मॅन क्लिअर करत भरतच्या बॅट मधून तिसरा स्विचिंग आणि हा तिसरा चौकार पाहायला मिळतोय.
या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावर 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सागर पुन्हा एकदा स्विच हिट करायचा प्रयत्न होता परंतु पायावर गेला. यष्टीरक्षक स्वतः बॉलच्या मागे गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी चांगली परंतु कलेक्शन चुकीचं पाहायला मिळतंय. पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. 2 धावा घेण्यात यश. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावरती. तिसरा चेंडू त्याला स्पीडअप घ्यायचा आहे. भरपूर टाइम गेला या इनिंग साठी. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सागर चांगला सरसावून काढला. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर. या इनिंग मधला पहिला षटकार भरतच्या बॅट मधून पाहायला मिळतो. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. अजूनही 3. पुन्हा एकदा खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू. बॉल 1 बाउन्स घेऊन बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. भरतच्या बॅट मधून येतोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32च्या घरात. चला 2 चेंडूच राहिलेत. त्याला स्पीडअप घ्यायचा भरत दादा. शेवटच्या ओव्हरमधील 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. पुन्हा एकदा बिरकावून लावून द्यायचा होता परंतु स्विंग इन मिस. चांगला चेंडू आता त्यांना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने रिॲक्ट होईल भरत. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच चांगला फायटिंग टोटल निर्माण होईल. उलटास मध्ये चेंडू समोर खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा घेण्यात यश आलंय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. तिथे रन आउट होताना पाहायला मिळतोय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 आकड्यावरती. आणि जय हनुमान स्पोर्ट्स मोटरवाडी या संघासाठी 35 धावांचं आव्हान ठेवलंय. जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी आणि SD11 गणेशवाडी टॉस साठी उपस्थित राहायचंय. SD11 गणेशवाडी, जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी. सुजित खोत आचरेवाडी टीमची फिनिशरची बॅट कोणाकडे तरी राहून गेली आहे. कोणाकडे असेल तर प्लीज कमिटीकडे संपर्क साधा आणि ती बॅट द्यायची आहे.
फिनिशरची बॅट कोणाकडे जर असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची आहे ती आचरेवाडी या टीमची. जय हनुमान स्पोर्ट शिंगणवाडी, गणेशवाडीचा कॅप्टन इथं उभा आहे. शिंगणवाडी कॅप्टन चला स्पीडअप घ्यायचा, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. टॉस पाहायला मिळतो SD इलेव्हन गणेशवाडी जय हनुमान स्पोर्ट शिंगणवाडी. शिंगणवाडी या टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चला फलंदाज पाठवायचे. स्ट्रायकिंग एंडवर जोडी पाहायला मिळते. प्रदीप आणि सुनील. स्ट्रायकिंग एंडवरती सुनील 35 धावांचं भलं मोठं आव्हान चेस करायला उतरली आहे. सचिन जाधव मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहायला मिळतील. सेकंड इनिंग मधला पहिला चेंडू. हो खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू. फुलटॉसमध्येचा चेंडू आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय वन बाउन्स. दुसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार. तिसरा चेंडू. हो बॅटची कडा. रोशन ओगले तिसरा चेंडू डॉट तरी जाताना पाहायला मिळतो. चौथा चेंडू पुन्हा एकदा सचिन जाधव. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळला क्षेत्ररक्षक येतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आणखीन एक चौकार. चार चेंडू 8 धावा. पाचवा चेंडू पुन्हा एकदा सचिन जाधव. हो चांगला चेंडू पाहायला मिळतो. स्विंग इन मिस. डॉट पद्धतीचा चेंडू. तरी भरत मोरे यांचा सत्कार घेण्यात येत आहे वागजाई स्पोर्ट्स एनपी यांच्याकडून. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला. बॅट फेकून दिली. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. यावेळी उचलेल. फंबल झालाय.
2 धावा घेण्यात मात्र यश आलं. तिसरीचा प्रयत्न होईल का? 2 धावांवरती समाधान मानलं. पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 आकड्यावरती. भरत मोरे स्टेजशी संपर्क साधायचा आहे. भरत मोरे यांचा उमेश जाधव यांच्या हस्ते सत्कार घेण्यात येत आहे. 10 पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 आकड्यावरती. बारा चेंडू 25 धावांची गरज. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक हाताळण्यासाठी भरत डंबारगे. चला स्पीडअप घ्यायचा मित्रांनो मोठलवाडी संघ. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू कोलरपतीचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. कॅच ड्रॉप. दुसरा चेंडू भरत डंबारगे. यारकर पद्धतीचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 आकड्यावरती. तिसरा चेंडू चांगला स्कोअर पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांमधून बॉल जाईल का? चांगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतो. एकच धाव आली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज झालाय प्रदीप. खराब चेंडू पाहायला मिळतो. पंच ओळखत सांगतात ही एक्स्ट्रा धाव आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 आकड्यावरती. पुन्हा एकदा 14 चेंडू हाताळण्यासाठी भरत डंबारगे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला फ्लिक केला. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न थोडासा फॅमलिंग फेकी करेल तत्पूर्वी मात्र 2 धावा घेण्यात यश आलं. चार चेंडूच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 आकड्यावरती. पुन्हा एकदा भरत बॉल लिव्ह केला परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे. इट्स अ लीगल डिलिव्हरी. या षटकातील शेवटचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला फ्लिक केला. बॉल सीमा पार मिळतील डावासा. प्रदीपच्या बॅट मधून आला खणखणीत षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 आकड्यावरती. आता 7 माफ करा 21 धावा झाल्यात.
6 चेंडू 14 धावा. बॉलरचं नाव कळवायचं आहे. शंभूराज एले शेकाडी. मंगेश पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव घेण्यात आली आहे. आता 5 चेंडू 13 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती प्रदीप, ज्याच्या बॅट मधून मागच्या ओव्हर मध्ये षटकार आला होता. पुन्हा एकदा प्रदीप लेफ्ट आर्मवरती विकेट. महेश स्वीप करायचा होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, येईल फेकी करेल तत्पूर्वी मात्र एक धाव घेण्यात यश आलं. चांगली फेकी, चांगलं कलेक्शन पाहायला मिळतंय. 4 चेंडू 12 धावांची गरज जय हनुमान स्पोर्ट्स मोटलवाडी या संघाला. तिसरा चेंडू घेऊन महेश टू सुनील. आपण टप्प्याचा बॉल पुल करायचा होता. कॅचिटचा कॉल आहे. क्षेत्ररक्षक येतोय राजू. झेल मात्र चुकी करणार नाहीये. खूप चांगला झेल म्हणावा लागेल राजूच्या माध्यमातून. 3 चेंडू 12 धावांची गरज. सुनीलला मात्र परतावा लागेल बॅक टू दी पॅव्हिलियन. इनॅट नंबर 3 मध्ये कोण येईल फलंदाज? सागर. जर 2 चेंडू 2 षटकार मारून हा सामना संपवला तर चेतनच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे सागर साठी. तीन चेंडू 12 धावा. लेफ्ट आर्मवरती विकेट. महेश खूप चांगला बडगा पाहायला मिळतोय. भिरकावून दिलाय. खूप चांगला बडगा पाहायला मिळतोय सागरच्या माध्यमातून. आता 2 चेंडू 6 धावांची गरज. कुठेतरी सामना जातोय का हातातून शंभूराज शेळकेवाडीतून? जर अजून एक षटकार या चेंडूवरती. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. अजून एक षटकार आला तर चेतनच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा खूप चांगला बडगा पाहायला मिळतोय सागरच्या बॅट मधून. खूप चांगली मॅच फिनिश. चेतन यांनी लगेच फोन पे केलेत सागरला पैसे.